कार्यकर्त्यांनी जे आहे आपलं दुःख, आपली निराशा, आपली उद्विग्नता जी आहे ती प्रत्येकाच्या आपल्या वेगवेगळ्या भाषेमध्ये त्यांनी मांडली आणि मी पण त्यांना जो आहे जे काही झालं आहे गेल्या 5-6 महिन्यापासून लोकसभेपासून त्याचा सगळा इतिहास त्यांच्यासमोर मांडला आणि एकूण जे आहे त्याचा आता परत मतदारसंघामध्ये आम्ही जातो आहोत. तिथे काही लोक म्हणतात त्यांच्याशी चर्चा करू. परत उद्या महाराष्ट्रातले सगळे आमचे कार्यकर्ते जे आहेत, समर्थक आहेत, ओबीसीचे लोक आहेत, समता परिषदेचे लोक आहेत, हे सगळे जे आहेत उद्या येणार आहेत. त्या सगळ्यांची चर्चा करू. आम्ही जो विचार करू शांतपणे करू. परंतु सगळ्यांच्या मनामध्ये राग आहे, निराशा आहे. आम्ही त्यांना सगळ्यांना एवढंच सांगितलंय की जे काही तुम्हाला व्यक्त करायची तुमची मतं ती मोबाईलवर सुद्धा किंवा बाहेर सुद्धा आपल्या असंस्कृतपणे कोणी काही बोलू नये, शिवीगाळ नसावे, चप्पल मार वगैरे जे काय करता तुम्ही ते अजिबात बंद झालं पाहिजे. ठीक आहे, तुमची तुमची मतं जी आहेत लोकशाहीमध्ये ती तुम्हाला व्यक्त करण्याचा अधिकार आहे, परंतु कुठे असंस्कृतपणा नको, शब्द जपून वापरा. काय आणि चप्पल मार वगैरे आंदोलनात बिलकुल थारा देऊ नका. अजिबात असलं काही करायचं नाही. एवढं त्यांना सांगितलं आणि आता बाकीचं उद्या बघू काय. आता भुजबळ साहेब, आपण राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये शरद पवारांबरोबर होता तेव्हाही सिनियर नेते होते, आताही अजितदादांबरोबर सर्वात सिनियर नेते. पण आपल्याला नेमकं मंत्रिपद कुणी नाकारलं हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे. शोधावं लागेल ना, तोच तो प्रयत्न चालू आहे. कुणी नाकारलं आणि कुणी नाकारलं तरी शेवटी जे आहे त्या पक्षाचा जो प्रमुख आहे, बीजेपीचा प्रमुख जे आहेत तिथले सरकारमधले ते देवेंद्र फडणवीस आहेत, ते निर्णय घेतात. शिंदे गटाचे जे प्रमुख आहेत ते शिंदे साहेब आहेत, ते त्यांच्या गटाचा निर्णय घेतात. हे खरं आहे, त्यांनीच सांगितलं होतं लोकसभेमध्ये उभे राहा म्हणून. होळीच्या दिवशी मी इकडे आम्ही निघालो, आम्हाला ताबडतोब परत या. आणि त्यांनी सांगितलं की मोदी साहेबांनी आणि अमित शाह साहेबांनी सांगितलं की नाशिकला भुजबळच उभे राहणार. मी म्हटलं बरं आमची तयारी नाही, आम्हाला तुम्ही एकदम शॉक दिला. 24 तास द्या, आम्ही उद्या सांगतो तुम्हाला. परत उद्या गेलो, म्हटलं दुसरं कोणाला समीरला उभं करणार, दुसरं कोणाला नाही. म्हणजे तुमचं नाव त्याने प्रकर्षाने घेतलं, तुम्ही उभे राहा. 1 महिना मग आम्ही झाले आणि एक चांगलं वातावरण निर्माण झालं. अर्थात एक तर सर्व समाजाचे, मग दलित, मुस्लिम, आदिवासी, ओबीसी, अगदी ब्राह्मण समाजाचे लोक सुद्धा येऊन गेले. आणि विशेषतः ज्यांना नाशिकच्या डेव्हलपमेंटमध्ये रस आहे ते सगळी जी मंडळी जी आहेत ती येऊन गेली की तुम्ही बरं झालं, आम्ही तुमच्या पाठीमागे उभं राहणार. आता नाशिकचे पाऊल आणखी पाऊल पुढे पडेल. आम्ही प्रयत्न सुरू केले. पण 1 आठवडा झाला, 2 आठवडे झाले. खरं म्हणजे जर तुम्ही आम्हाला एवढ्या यांनी सांगितलं की तुम्हाला उभं राहायचं आहे तर 8 दिवसामध्ये तुम्ही नाव जाहीर करायचं, 15 दिवसात करायचं होतं. पण 1 महिना झाला तरी सगळ्यांच्या अख्ख्या महाराष्ट्राची नावं जाहीर झाली, आमचं नाव जाहीर होत नाही. मग मी म्हटलं ठीक आहे, आता माघार घेतो. कारण मी अशा प्रकारचे जे आहे आस लावून डोळे लावून बसणार नाही तुमच्या तिकिटासाठी.